नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आर फॉर राहीलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवली आहे हिरव्या वाटणातील भरलेली मिरची. ही मिरची अशा पद्धतीने भरली तर चवीला खूपच चटकदार लागते. अशी मिरची तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, थोडक्यात काय तर कोणत्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला ही मिरची खूपच चवीला भारी लागते. तर चला पटकन काय काय मिरची भरण्यासाठी साहित्य लागतं ते पाहूया. इथे मी पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने चांगल्या पुसून घेतल्या आहेत या मिरच्या. मिरच्यांमध्ये एक कट देऊन घेतला आणि आतल्या बिया सगळ्या काढून टाकल्या. काही जण या बिया नाही काढत, शेवटी काय प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते नाही का. तर आज मी वेगळ्या पद्धतीची भरलेली मिरची बनवणार आहे. जरा आपली वेगळी चव. बरं वाटतं जरा जेवताना असं काहीतरी चटपटीत चवदार असेल तर जरा एक घास जास्त जातो पोटात नाही का. तर ओले खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे असं सगळं एकत्र करून मिक्सरला जाडसर असं बारीक वाटून घेतलं. खरं तर खोबरं, आलं आणि लसूण खलबत्त्यात कुटून केलेली मिरची जरा चवीला जास्तच भारी लागते. इथे जरा जाडसर सर्व साहित्य वाटून घेतलं. आता याच्यामध्ये बाकी सगळं साहित्य टाकून घेते. गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट असं सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घेतलं. आता हे सगळं वाटण एकत्र करून घेतलं. सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घेते. या बघा सगळ्या मिरच्यांमध्ये इथे मी असं एक एक करून मिरच्यांमध्ये सगळं सारण भरून घेते. या बघा अशा प्रकारे आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. एका तव्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. आता एक एक मिरची असं लावून घेते तव्यावरती. तेलामध्ये व्यवस्थित मस्त अशा भाजून घेऊया. चला तर पटकन. अशा प्रकारे मिरच्या अशा व्यवस्थित तेलामध्ये सगळ्या साईडनी पलटून अशा व्यवस्थित भाजून घेऊया. अशी मिरची बनवली ना तर खूपच चवीला भारी लागते. अशा प्रकारे आपल्या हिरव्या वाटणातील मिरची भाजून अशी खमंग तयार आहे. चला खायला घेऊयात. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.